नमस्कार, मी ज्योती राठोड. मराठी वाचन लेखच्या आजच्या भागात ऐकूया ही खास कथा. शिवरत्न वीर शिवाकाशीत. पन्हाळगडचा वेढा 1660. सिद्दी जोहरच्या वेढ्याने पन्हाळगड वेढला गेला होता. पाऊस कोसळत होता आणि महाराजांना गडावरून सुरक्षित बाहेर काढणे गरजेचे होते. महाराजांनी एक धाडशी योजना आखली. 2 पालख्या गडावरून बाहेर पडणार. एका पालखीत खुद्द महाराज असतील, तर दुसऱ्या पालखीत हुबेहूब महाराजांसारखा दिसणारा व्यक्ती. महाराजांसारखा चेहरा, तशीच शरीरयष्टी आणि तेवढा स्वाभिमान असलेला एक तरुण समोर आला. तो म्हणजे शिवाकाशीत. शिवा हा महाराजांचा वैयक्तिक न्हावी होता. जेव्हा महाराजांनी त्याला या योजनेबद्दल विचारले, तेव्हा शिवा आनंदाने म्हणाला, राजे, तुमच्यासाठी मरायला मिळणं हे माझं भाग्यच. रात्रीची वेळ होती. शिवा काशीत यांनी महाराजांचा पोशाख परिधान केला, जिरेटोप चढवला आणि ते पालखीत बसले. ही पालखी मुद्दाम सिद्धीच्या सैन्याला दिसेल अशा मार्गाने नेण्यात आली. शत्रूच्या सैन्याने आनंदाने ओरडत ती पालखी पकडली. त्यांना वाटले शिवाजी सापडला. इकडे शत्रू शिवा काशीत यांना पकडून सिद्धीच्या छावणीत घेऊन जात असताना दुसऱ्या बाजूने दुसऱ्या पालखीत बसून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने वेगाने रवाना झाले. सिद्दी जोहरच्या समोर जेव्हा शिवा काशीत यांना नेण्यात आले, तेव्हा काही काळ सिद्धीलाही वाटले की हे शिवाजी महाराज आहेत. मात्र लवकरच त्याचे भ्रमनिरास झाला. शिवा काशीत यांचे सत्य समोर आले. संतप्त होऊन सिद्धीने ओरडून विचारले, कोण आहेस तू? मरणाला घाबरत नाहीस? शिवा काशीत शांतपणे डोळ्याच्या करारी बाणा ठेवून म्हणाले, मी शिवाजी राजांचा शिवा आहे. माझ्या राजाला वाचवण्यासाठी मी असे 1000 जन्म मरायला तयार आहे. संतापलेल्या सिद्धीने आपली तलवार उपसली आणि शिवा काशीत त्यांचे शिर धडावेगळे केले. स्वामीनिष्ठेसाठी एका शिवाने आपल्या प्राणांची आहुती दिली आणि स्वराज्याचा सूर्य सुरक्षित राहिला. शिवा काशीत यांच्या बलिदानामुळेच महाराज पन्हाळगडातून सुखरूप सुटले. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात कोरले गेलेले हे नाव आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देते.